आता राजकीय बातम्यांकडे लोकसभा निवडणुकीबरोबरच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील झाल्या होत्या आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा डंका दिसून आलाय। अजित पवार गटाच्या त्यांना 3 जागा मिळाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या निवडणुकीत आपले 15 उमेदवार रिंगणात उतरवले होते। दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला। 46 जागांवर भाजपने बाजी मारलेली आहे, तर अजित पवार गटाला 3 जागांवर विजय मिळालेला आहे। महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता अजित पवार गटाने यश मिळवलेले आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत 3 जागांवर त्यांचा विजय झालेला आहे, तर 46 जागांवर भाजपने बाजी मारलेली आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्यामध्ये एकूण 15 उमेदवार अजित पवार गटाने उतरवले होते, त्यामध्ये 3 जणांना विजय मिळालेला आहे। तर 46 जागांवर भाजपने बाजी मारलेली आहे। अजित पवार गटाचा अरुणाचलमध्ये देखील डंका दिसतोय। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, अजित पवार गट महाराष्ट्राच्या बाहेर देखील विस्तारला आणि चक्क त्याने यश मिळवलेलं, काय सांगाल? अगदी बरोबर आहे गिरीश। नागालँडमध्ये यापूर्वी अजित पवार यांच्या पक्षाच्या 7 आमदारांनी विजय मिळवला होता आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाचा अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेमध्ये देखील प्रवेश झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि 3 जागांवरती अजित पवार यांच्या आमदारांनी विजय मिळवल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर आज या सगळ्याची मतमोजणी पूर्ण झाली। 60 आमदार असणाऱ्या या विधानसभेमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवलेली आहे। पुन्हा एकदा पेमा खांडू हे खरं तर मागच्या 5 वर्षांपूर्वी भाजपचे मुख्यमंत्री होते, त्यांनीच पुन्हा एकदा 46 आमदार जिंकत सगळ्यात मोठा पक्ष बनण्याचा विक्रम जो आहे तो विधानसभेमध्ये केलेला आहे। महत्वाचा मुद्दा हाच आहे की ज्यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली होती, त्यावेळी त्यांनी पहिलं सांगितलं होतं की आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवायचा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या पक्षाचे आमदार निवडून आले पाहिजेत। आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर 15 जागा विधानसभेमध्ये अजित पवारांच्या पक्षाने लढवल्या होत्या। मात्र 15 जागांमध्ये 3 जागांवर विजय मिळवणं हे अजित पवार गटासाठी आता मोठं यश असं म्हणू शकतो आपण। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।